आज मी बनवली होती माझी सगळ्यात फेवरेट ही भाजी. याची रेसिपी व्हिडिओमध्ये पुढे आहेच, पण त्यापूर्वी मी तुमच्यासोबत शेअर करते माझं आजचं संध्याकाळचं रुटीन. तर मी जनरली रुटीन कधी शेअर करत नाही, पण रेसिपी आणि रुटीन असं एकदा ट्राय करून बघू म्हणून मी आता तुमच्यासोबत हे रुटीन शेअर करत आहे. तर संध्याकाळची वेळ आहे म्हणून मी पहिल्यांदा दूध गरम करून घेतलं आणि वीकेंड आहे आणि मंथ एंड आहे असं दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे, त्यामुळं बरीचशी कामं मला आज करायची असतात. सो त्याच्यासाठी मी इथे काही डबे काढते. तर हे माझं क्लिनिंगचं रुटीन नाही म्हणता येणार, पण जेव्हा मला ग्रोसरी वगैरे करायची असते, भरायची असते नवीन, तेव्हा मी एकदा हे करून घेते. तर याच्यासाठी स्पेशल न वेळ काढता मी जेव्हा मला जेवण बनवण्यासाठी जेव्हा मी किचनमध्ये येते तेव्हाच मी या सगळ्या गोष्टी करून घेते. तर मोठे मोठे डबे मी सकाळीच चेक करून घेतले होते आणि गावी सुट्टीला गेल्यामुळं ना काही पदार्थ किंवा काही गोष्टी थोड्याशा खराबसुद्धा दिसत होत्या. सो त्यासुद्धा मला डिस्कार्ड करायच्या होत्या आणि किती सामान संपलं आणि किती आणायचं आहे याचासुद्धा एक अंदाज येतो. आणि आल्यानंतर सामान आणल्यानंतर आपल्याला ते पटकन भरण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी रिकाम्या लागतात. सो हे जर केलं मी थोडंसं डिक्लटरिंग म्हणूया, तर त्याच्यानंतर मला बरेचसे डबे रिकामे मिळतात आणि मग ते क्लीन करूनसुद्धा ठेवू शकते. तर आता बघा हा कंपार्टमेंट माझा राहिला होता, सो मी हे आता करून घेते. आता हे मी कापडाने छान पुसून घेते आणि मग याच्यामध्ये काय काय ठेवायचं आहे, काय काय टाकायचं आहे, काय काय संपलं आहे, या सगळ्या गोष्टी मी ठरवू शकते. आता जेव्हा मी सामान भरते तर तेव्हा मी त्या महिन्याचं न भरता पुढच्या महिन्यात काम येईल अशा पद्धतीनं सामान भरते. कारण मला एक ती सवय आहे की पुढच्या महिन्याचं किमान पुढच्या 15-20 दिवसांचं तरी सामान एक्स्ट्रा आपल्याकडं असलं पाहिजे. हे माझं पहिल्यापासून असतं. मी सामान महिन्याच्या सुरुवातीला न भरता शक्यतो महिन्याच्या शेवटी भरते, पण ते सामान 1.5 महिना चालेल असं असतं. सो काही वेळेला ते सामान जास्तसुद्धा येतं घरी, तर मग त्या महिन्यात ते मी स्किप करून टाकते. आणि दर महिन्यात सगळ्याच गोष्टी ठरलेल्या मला आणायला आवडत नाहीत. काही गोष्टी मी थोड्या जास्त जमा करून ठेवते, मग नेक्स्ट महिन्यात त्या मी स्किप करून घेते. आता इथे जे सामान चांगलं आहे आणि जे पॅकेट्समध्ये होतं ते मी सगळं फिल करून घेतलं. म्हणजे माझ्या लक्षात आलेलं आहे की आता हे सामान मला आणायची पुन्हा या महिन्यामध्ये काही गरज नाही. आता इथे बघा क्लिनिंग झाल्यानंतर इतके सगळे डबे रिकामे झालेले आहेत आणि हे काही सामान आहे जे खराब झालेलं आहे. तर खूप जास्त सामान नाही, कॅरी बॅगच जास्त आहे त्याच्यामध्ये. आता हे सगळे डबे मला रिकामे मिळालेले आहेत, सो मी आता हे सगळं घासायला घेते आणि हे घासलं की मग मला साईड बाय इथे जेवणाची पण तयारी करायची आहे. सो इथे मी आधी हे क्लिनिंग करून घेते सगळ्या गोष्टींचं. तर इथे मी बघा सगळे जे कंटेनर्स आहेत जे संपले होते किंवा मी ॲडजस्ट केले इकडे सामान तिकडे, त्यानंतर हे इतके सगळे कंटेनर्स निघालेले आहेत. याच्या आधी सकाळी जेव्हा मी मोठे डबे चेक केले होते तर त्यामधले पण जे डबे रिकामे होऊ शकतात किंवा अगदी रिकामे झालेले आहेत ऑलरेडी, ते सुद्धा मी अशा पद्धतीने घासून ठेवले होते. सो जेव्हा मी ग्रोसरी घेऊन येईन तेव्हा मला हे याच्यामध्ये पटकन ग्रोसरी सामान भरता येईल. आणि हो, जेव्हा डीप क्लिनिंग रुटीन असतं तेव्हा मी अगदी सगळंच सामान काढते आणि सगळंच क्लीन करून घेते. पण सध्याला मी हे असं करते आणि हे आठवड्यातून एकदा दोनदा माझ्याकडे असे रिकामे डबे होतातच. कारण जसं सामान संपतं तसं मग मी क्लीन करून मगच त्याच्यात भरते. सामान भरायचे त्यावेळेला मला घाई नसते. सो अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुमचा जो डीप क्लिनिंगचं एक मोठं ओझं वाटतं आपल्याला, तर ते कमी होईल. आता इथे क्लिनिंग झाल्यानंतर मी स्वयंपाकाला घालते. सो त्याच्यासाठी मी आधी डाळीचा कुकर लावून घेते. तर आता जसं मी तुम्हाला सांगितलं की ही डाळीची बरणी तुम्ही चेक करू शकता. ही सुद्धा फुल आहे की मी ही सकाळीच फिल करून घेतली होती. म्हणजे माझ्याकडे जे सामान ऑलरेडी आहे जास्तीचं, त्याच्यातून मी हे फिल करून घेतलेलं आहे. सो मला आता हे डोक्यात आहे की बाबा आपल्याला ह्या काही ठराविक डाळी आहेत त्या बिलकुल आणायच्या नाही आहेत, कारण त्या मी ऑलरेडी स्टॉक करून ठेवलेल्या आहेत. सो कारण जून महिन्यामध्ये शाळा सुरू होते, सो शाळेचंसुद्धा खूप जास्त सामान असतं. तर इथे मी शेंगा आणि डाळ धुवून घेतली आणि असाच मी कुकर लावते थोडंसं पाणी घालून. याच्यामध्ये हळद मीठ बिलकुल काहीही घातलेलं नाही आहे. याच्यानंतर मी बनवणार आहे माझी फेवरेट भाजी. तर त्याच्यासाठी मी भरपूर सारा कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे.
तर हे आहेत झिंगे किंवा गोलमा म्हणतात. तर हे मला खूप आवडतं. आणि पाऊस जर पडून गेला असेल किंवा जर तुम्हाला तोंडाला चव नसेल किंवा खूप भाज्या खाऊन बोर झाला असाल तर ही भाजी मी नक्की बनवते. तर इथे बघा, जेवढं तुमच्याकडे झिंगे आहेत तेवढाच कांदा आणि तेवढाच टोमॅटो, थोडासा जास्तसुद्धा चालेल, एवढंच सामान आपल्याला याच्याला लागणार आहे. तर हा जो कोलमा आहे तो मी पाण्याने धुवून घेतलेला आहे स्वच्छ आणि चांगला नितळून घेतलेला आहे. आणि मग तेलामध्ये छान खरपूस भाजायचा. तर खरपूस भाजायचा याचा अर्थ असं नाही की मोठा गॅस लावून भाजायचा, गॅस बारीक ठेवायचा आणि खूप वेळ भाजून घ्यायचा. त्यामध्ये त्यातलं पाणी पण जातं. याच्या आधी मी पाण्याने कधी धुवून घेत नव्हते, पण सध्या मला असं वाटतं की प्रत्येक पदार्थ धुवूनच घेतलेला बरा. सो मी हे धुवून मग भाजून घेतलेलं आहे. आता त्याच कढईमध्ये थोडंसं जास्त तेल घालायचं, जे नेहमी आपण भाजीसाठी घालतो त्याच्यापेक्षा किंचित जास्त तेल घाला तुम्ही. आणि तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये आपण घालूयात चिरलेला कांदा. तर साधारण 2 मोठे कांदे मी इथे चिरले होते आणि हे छान भाजून घ्यायचं. कांदा चांगला असा गुलाबी झाला की त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालायचा. एकदम कांदा आणि टोमॅटो घालायचा नाही. आता हे चांगलं भाजून घ्यायचं. पाहिजे तर तुम्ही थोडंसं मीठ घालून वाफवून घेऊ शकता, पण अगदी थोडंसंच मीठ घालायचं आहे. सो मी ते मीठ नंतर घालते. आता 2 ते 3 मिनटं छान परतून घेतल्यानंतर आपला कांदा टोमॅटो मस्त भाजलेला आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद, कोल्हापुरी लाल तिखट आणि अगदी थोडंसं मीठ, कारण हे झिंगे मिठामध्येच स्टोअर केलेले असतात किंवा मीठ लावून स्टोअर केलेले असतात. त्याच्यासाठी आपण अगदी थोडंसं मीठ घालणार आहोत. आणि हे चांगलं मिक्स झालं की त्याच्यामध्ये आपण जो भाजलेला गोलमा आहे तो टाकलेला आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं 1 ते 2 मिनटं अगदी बारीक गॅसवरती. तुम्ही बघू शकता. खूप लोकांना याचा वास आवडत नाही, पण आमच्यासाठी याचा वास म्हणजे अगदी पार्टी म्हणू शकता तुम्ही. तर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण याला हे शिजवून घेऊया. चला, आता आपलं जेवणसुद्धा बऱ्यापैकी झालेलं आहे. आणि इथे बघा, हे सगळी जी भांडी मी अशी नितळत ठेवलेली आहेत. आता उद्या जेव्हा ग्रोसरी येईल तेव्हा पटकन आपण हे वापरू शकतो. त्याच्यानंतर मी भाकरी केली होती, कारण भाकरीसोबत मला ही भाजी खूप जास्त आवडते. आणि टेस्टला इतकी सुंदर झाली होती, सगळ्यांनी चाटून पुसून खाल्ली. तर गरमागरम भाजी भाकरी आणि आज डाळीची आमटी बनवलेली आहे राईस. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा डेली ब्लॉग किंवा इव्हनिंग ब्लॉग मला नक्की सांगा, कारण मी हे फर्स्ट टाईम ट्राय केलेलं आहे की रुटीन शेअर करणं. सो प्लीज मला कमेंट करून नक्की